I'm master teacher at the DSA and you are watching DSA Digital with the RK sir. Okay, my name is Ravikiran Gawai and today we will going to see the next point in the chapter second from the science first of the 10th class. Okay, दहावीचा जो सायन्स पार्ट फर्स्ट आहे. ओके, सायन्स पार्ट फर्स्ट त्यामधला दुसरा चॅप्टर ज्यामधील पुढचा पॉईंट पाहणार आहोत त्याचं नाव आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ओके, तर ते काय आहे पहा लक्ष द्या. न्यूलँड्स हे एक सायंटिस्टचं नाव आहे. त्याचं नाव आहे जॉन न्यूलँड. ओके, न्यूलँड हे सायंटिस्टचं नाव आहे. ज्याप्रमाणे डोबेरेनरने काय केलं होतं, डोबेरेनर ट्रेड्स आपण पाहिलेला गेल्या लेक्चरमध्ये. ओके, मग डोबेरेनर ट्रेड्सनं त्यांनी जसं मांडणी केली होती. ओके, ही अरेंज द एलिमेंट्स इन अ स्पेसिफिक मॅनर दॅट वी कॉल देम ट्रेड्स. ओके, देन सिमिलरली डोबेरेनर सारखंच हे न्यूलँड्सने सुद्धा काय केलेलं आहे, एलिमेंट्सची मांडणी केलेली आहे पण थोड्या वेगळ्या मार्गाने. आणि ती कशी केलेली आपण पाहणार आहोत. ओके, वी विल गोइंग टू सी हाऊ ही अरेंज, आय मीन न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स or he classified elements in a different way. What type of way is that? So here आता पहा, डोबेरेनर काय केलं, he arranged the elements okay like this. त्यांनी काय केलं, असं एलिमेंट मानले. ओके, त्यांनी असं केलं की हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या ॲटॉमिक मास जे आहे, ओके, ॲटॉमिक मास त्याला मराठीमधून वस्तुमान म्हणतात. ओके, अणुवस्तुमान. तर त्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली. ज्यावेळेस त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, म्हणजे त्यांनी कशी मांडणी केली पहा लक्ष द्या. आता हा लिथियम आहे. ओके, तसा हायड्रोजन पासून सुरू झालेला आहे. ओके, इथून पकडू आपण किंवा लिथियम पासून इथून घेऊ आपण. हा लिथियम 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे हा इथून सुरू केला होता आपण, हा पहिल्या नंबरचा समजा आणि नंतर हा 8व्या नंबरचा. हे तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये दिसते. याचं कारण असं आहे, कारण ज्यावेळेस त्यांनी मांडणी केली त्यावेळेस ती अशी मांडणी होती की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज, ओके, द प्रॉपर्टीज ऑफ द एथ इलेमेंट, 8वा जो इलेमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज ह्या कशाची सिमिलर होत्या, त्या पहिल्या एलिमेंटच्या. समजतंय? त्यांनी न्यूलँड्सने एलिमेंट्सची मांडणी कशी केलेली आहे, कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे, अशी मांडणी केली आहे पहा लक्ष द्या, त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. आता याचं अणुवस्तुमान चढत्या क्रमाने मांडण्यात आलेलं आहे. ओके, मग मांडणी केल्यानंतर तो 8वा एलिमेंट आहे याचा गुणधर्म, याच्या प्रॉपर्टीज कशाला सारखे पण दाखवतात किंवा कशाच्या सिमिलर आहेत, तर ते लिथियमच्या, म्हणजे या दोघांच्या प्रॉपर्टीज सिमिलर दिसून येतील तुम्हाला. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता आता हे बेरिलियम. बेरिलियम पासून 8वा एलिमेंट कोणता येईल, 1 2 3 4 5 6 7 8 मॅग्नेशियम. ओके, मग बेरिलियम आणि मॅग्नेशियम याच्या प्रॉपर्टीज सेम राहतात, कारण 8वा मूलद्रव्य मॅग्नेशियम आहे आणि बेरिलियम हा कितवा मूलद्रव्य आहे, पहिला मूलद्रव्य आहे. मग न्यूलँड्सचं ऑक्टेव्स जे आहे, ऑक्टेव्स म्हणजे आता इथे ऑक्टेव्स आहे, ऑक्टेव्स म्हणजे अष्टक म्हणजे 8. ओके, मग तुम्ही इथे पाहू शकता. इथून मग आता पहा बेरिलियमचा विचार करू आपण, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 मूलद्रव्य. मग आता हे जे आहे जे की 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे आहेत. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट आर सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट. ही जी आहे याची तुलना, याचं कंपॅरिझन त्याने कशाशी केलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता याला नोट्स म्हणतात. ओके, याला काय म्हणतात, नोट्स, किंवा मराठीमध्ये बहुतेक त्याला स्वर असं काहीतरी म्हणतात. संगीत जे म्युझिकल असतं, म्युझिकल नोट्स ते पहा. आता हे वेस्टर्न आहेत जे की बाहेर अमेरिकेमध्ये असतात. बघा, डो रे मी पा सो ला टी. ते जर आपल्या इंडियन म्युझिकल नोट्स पाहिलं तर सा रे ग म प ध नी. आता याचा जर विचार केला तर तुम्ही पहा, पहिल्यांदा सा इथून स्टार्ट होतो, फर्स्ट सा रे ग म प ध नी, अगेन सा. ओके, सेम आहे पहा. आता हे काय होतं, 1 2 3 4 5 6 7 आणि परत 8. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा सा सुरू होतं. ओके, जे सा आहे तेच परत 8व्या नंबरला येतं. मग न्यूलँड्सने तेच केलेलं आहे की या हे जे क्लासिफिकेशन आहे यामध्ये 8वा जो मूलद्रव्य आहे
आणि पहिला मुद्र याच्या प्रॉपर्टी सारखे येतात. म्हणजे कशासारखं ते सेम या म्युझिकल नोट सारखं याच्याशी त्यांनी तुलना केलेली आहे. ओके, मग आता हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी काय केलं आहे, सगळ्यात ओके द मोस्ट लाइटेस्ट इलेमेंट्स, सगळ्यात हलका इलेमेंट कोणता आहे, हायड्रोजन, इथून त्याने स्टार्ट केलेलं आहे. ओके, आणि याची एंडिंग केलेली आहे ते थोरियमने. ओके, त्याची एंडिंग कशाने केलेली आहे, थोरियम. ओके, तुम्ही पाहू शकता बघा, सुरुवात स्टार्ट केलेली आहे हायड्रोजननी. ओके, आणि एंड केलेला आहे थोरियम. ओके, एंड कशाने केलेला आहे, थोरियम. ओके, हे पहिलं झालं, हायड्रोजनने स्टार्ट केलं, थोरियमनी एंड केलं, असं त्याचं क्लासिफिकेशन होतं. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचं ऑक्टेव्स. तुम्हाला जर प्रश्न पडला, ओके, परीक्षेमध्ये प्रश्न पडले की एक्सप्लेन ओके और डिफाइन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, देन मग तुम्ही काय सांगू शकता, न्यूलँड्स ओके, न्यूलँड्स अरेंज्ड एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. न्यूलँड्सने काय केलेलं आहे, जे काही एलिमेंट्स आहेत हे कसे मांडलेले आहेत, तर त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. ओके, फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट पॉईंट हे घेऊ शकता तुम्ही की हायड्रोजन स्टार्टिंग हायड्रोजन पासून केलं आणि एंडिंग थोरियम. त्यानंतर आता आपण काय पाहिलं, चढता क्रम. ओके, कसा अरेंज केलेला आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर कशाची, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ते अरेंज केलेलं आहे. पहिला एलिमेंट हायड्रोजन, शेवटचा एलिमेंट थोरियम. मग अरेंज करत असताना तर तुम्ही लिहायचं जागा नसताना लिहित नसलं तर अरेंज करत असताना काय आहे, when he arranged these elements in such a way that and he found that the properties of eighth element are similar to first element. मग तुम्ही लिहू शकता, मी काय करतो हे थोडं क्लीन करतो, हे क्लिअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का, प्रॉपर्टीज ऑफ eighth element. हे लिहू शकता की properties of eighth element are similar to first. आठव्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज आर सिमिलर आहेत कशाशी, पहिल्या मूलद्रव्यासोबत. उदाहरण तुम्ही लिहू शकता, आताच पाहिलं आपण लिथियम. ओके, आताच पाहिलं लिथियम. एक्झाम्पल काय होतं, लिथियमच्या जे प्रॉपर्टीज आहेत किंवा सोडियमच्या या ज्या सोडियमच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कशाच्या सिमिलर आहेत, जस्ट अंडरस्टँडिंगसाठी लिहितोय, असं काही लिहायचं नाही. सोडियमच्या प्रॉपर्टीज कशा सिमिलर आहेत, लिथियम सोबत सिमिलर आहेत. ओके, अशा प्रकारे बरेचसे उदाहरण आहेत जे आपण त्या याच्यानुसार करू शकतो. तर आपल्याला लक्षात ठेवायचं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय आहे, ही अरेंज्ड एलिमेंट्स इन इंक्रीजिंग ऑर्डर. ओके, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कशाची इंक्रीजिंग ऑर्डर आहे, ॲटॉमिक मासेसची इंक्रीजिंग ऑर्डर. आफ्टर दॅट स्टार्टिंग हायड्रोजन पासून आणि एंडिंग थोरियम पर्यंत केलेलं आहे. आणि तुम्ही ते एक्झॅक्टली न्यूलँड्स ऑक्टेव्स लॉ काय आहे, ते अष्टक काय आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ एट एलिमेंट आर सिमिलर टू द फर्स्ट. याचं कंपॅरिझन कशाचं केलेलं आहे, म्युझिकल नोट्स सोबत, इंडियन म्युझिकल नोट्स सोबत या हे जे क्लासिफिकेशन आहे याचं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. सो गाईज, आय होप दॅट यू अंडरस्टँड कम्प्लिटली व्हॉट इज द कन्सेप्ट अबाउट द न्यूलँड्स ऑक्टेव्स लॉ. ओके, आता हे जे न्यूलँड्स ऑक्टेव्स लॉ आहे त्याच्यामध्ये बरेचसे काही चुका निघालेल्या आहेत. ओके, त्यामध्ये डीमेरिट्स म्हणतो आपण त्याला. ओके, याच्या काही डीमेरिट्स आहेत, डीमेरिट्स आणि त्याचे काही मेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे आपण त्याला फायदे म्हणतो. ओके, त्यामध्ये काही फायदे पण झाले आणि त्यात काही तोटे झाले, म्हणजे ड्रॉबॅक निघाले, त्रुटी निघाले काही. तर हे त्रुटी आणि याचे जे फायदे जे काही ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की व्हॉट इज द न्यूलँड्स ऑक्टेव्स लॉ. Now you can say what is the Newlands octave law? Newlands octave law is nothing but it arrange the elements
according to their increasing order of atomic masses. Okay, in that he found that properties of 8 element are similar to the first element, and he arranged a start from the hydrogen and end to the thorium. There is an example of like the properties of sodium are similar to the lithium. In this way, our Newton's octaves law we are going to stop, and in today's lecture we will see the Newlands, merits and demerits. Okay, thank you so much.